सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत कोणती नाराजी नसल्याचं भाजपचे नेते जरी सांगत असले तरी सुद्धा या दोनही पक्षांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीच्या चर्चा जरूर रंगलेल्या आहेत। तसंच चित्र नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये भाजपला किंवा महायुतीला थेट खात्री वाटत नाहीये की आपले सगळे मतदार इंटॅक्ट राहतील का, आणि म्हणूनच कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं एक विशेष आखणी केली आहे। मतफुटी रोखण्यासाठी महायुतीकडनं ऑपरेशन ठाणे मोहीम राबवली जाते। महायुती आपल्या सर्व मतदारांना ठाण्यात एका अज्ञात स्थळी ठेवणार आहे। त्यासाठी नाशिकमधनं सगळे नगरसेवक ठाण्याकडे रवाना झाले। मतदानाच्या दिवशी मतदारांना पुन्हा एकदा नाशिकमध्ये आणलं जाईल। गोकुळ गीतेंच्या बंडखोरीच्या प्रकरणानंतर महायुतीकडनंही विशेष काळजी घेतली जाते। महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा अशा थेट सूचना या सगळ्या मतदारांना केल्या गेल्याची माहिती आहे। आपले शिवसेनेचे सर्व नगरसेवक आहेत। उद्या 11 वाजता भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी आणि घटक पक्षाचे सर्व नगरसेवक हे आम्हाला ठाण्यामध्ये जॉईंट होतील। आज भगूर असेल, इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असतील, इथले सर्व नगरसेवक त्या ठिकाणून ठाण्याकडे निघालेत। आजच्या मितीला शिवसेनेचे 100च्या पुढचे नगरसेवक या ठिकाणी ठाण्याच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत। त्याचप्रमाणे उद्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सुद्धा ठाण्याच्या या ठिकाणी पोहोचतील। येणाऱ्या 3 दिवसामध्ये फार चांगलं आणि मोलाचं असं शिबिर मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।